माध्यमातून घोषित करण्यात आलाय। म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत बंटी या बॅटरला असेल। एक बंटी बॅटर जर पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे आणि जबरदस्त फलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये बंटीचे आपण पाहिले। ओव्हर दी विकेटने बॉल होते यार, ऑप्स्टिकच्या बाहेर सफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका फसला गेला आहे। जरूर झेल झाली निश्चित स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं तर फ्री हिटची संधी होती, परंतु विकेट डाऊन होईल, कारण की झेल जरी झाली असती तर विकेट झाले नसते। परंतु यावेळेला जर पाहिलं तर धावचिकच्या स्वरूपात पहिला धक्का टीम रायझिंग 11 संघाला विकेट डाऊन होत असताना या ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमातून एक सुमधुर तर पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली जुचंद्र या संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर विजय कांबळे असतील, त्याचबरोबर संजय दादा म्हात्रे असतील, या सुंदर गुणलेखनाने आज जर पाहिलं तर संपूर्ण जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटचं एकंदरीत जर पाहिलं तर वैशिष्ट्य दर्शवून दिले। आणि कालच्या दिवसात किती डॉट बॉल्स आले, किती वाईड्स आले, किती नो आले, त्याचबरोबर किती षटकार आले, किती चौकार आले, किती विकेट्स गेलेत आणि या मालिकेमध्ये किती धावा बनल्या गेल्यात हे संपूर्ण आमच्यापर्यंत स्कोरशीट पोहोचवली आहे। ती नक्कीच स्वरूपात आम्ही तुमच्याकडे पाठवणार आहोत। ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउंड चेंडूला फेकून दिलं जाते, चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरिता दर्जेदार साहेब चषकातील एक दमदार चौकार। स्कोरर म्हणून सातत्याने आपण पाहिले। वेलकम दादा, ऑप्स्टिकच्या बाहेर सफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या वेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर ऑप्स्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते। एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल आणि एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9च्या घरामध्ये। 9 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत। स्कोरवर आमच्यापर्यंत माहिती दर्शवत आहेत, चेंडू फेकून झाले ते म्हणजे आतापर्यंत 3। ओहो, फुलटॉस होता, मिस केलाय, परंतु प्रीतम या ठिकाणी चुका करतायत मैदानाच्या आतमध्ये। या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सुधाराव्या लागतील। एकंदरीत जर पाहिलं तर म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय, कारण की जर पाहिलं तर आताच 2024 हंगाम सुरुवात झाले। निश्चित स्वरूपात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं शानदार मैदान आपण पाहतो। या मैदानावरती भरपूर स्पर्धा मोठमोठ्या होत आहेत, परंतु सातत्याने आपण पाहिले ज्या वेळेला एकंदरीत हे मैदान सुकलं जातं, व्यवस्थित याची व्यूहरचना केली जाते अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्यांचीच पहिली स्पर्धा आपण पाहतोय। हो, बॅटची कडा, बॉल चालला मागे, शॉर्ट टॉर्नामेंटला क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली। भूषणच्या माध्यमातून चुकी घडण्यात आली, बॅटची कडा लागली होती, थोडासा चेंडू उंचावरती गेला आणि आमची संपूर्ण जेटीसी लाईव्हची टीम सुंदर वर्क करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये समोरच्या दिशेने जर पाहिलं तर कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच सर्वेश पालव 70-70 मध्ये देखील ते कार्यरत आहेत। संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्यांचा नावाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय। ऑप्स्टिकच्या बाहेर चपल झाले, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः नाराज असतील मैदानाच्या आतमध्ये यश यांना आपण पाहतोय। बंटी हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल। आतापर्यंत षटक क्रमांक पहिल्यातील चेंडू फेकून झाले ते म्हणजे 5 आणि संघाची धावसंख्या झाली 12। षटक क्रमांक पहिल्या पाहतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं अपेक्षित होती। लेग कटर होता, परंतु समोर टाकलाय, ऑन साइडला उडवलाय, तो म्हणजे स्काउट कॉर्नरच्या डोक्यावरून किती धावा असतील, वेट फॉर अंपायर डिसिजन। आणि निश्चित स्वरूपात काय घडलं जाते तर शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय, 6 धावा, इज ह्यूज सिक्सर। षटकार येताना दिसतोय, या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 धावा। एक षटकांचा खेळ कंप्लीट झालाय। प्रथम तास फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय रायझिंग 11। संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 झाले। ही ऐकूया आपण डीजे युवराजला आणि येऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने।
भारत हमको जान से प्यारा है सब। एकदा जॉईन व्हायचं आहे. ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. या ठिकाणी जर पाहिलं तर इन फ्रंट ऑफ द विकेट सुंदर फटका खेळून काढला जातोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. पाहता पाहता एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24 धावा. या धावफटकावरती 24 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या जातात. पुन्हा एकदा रोहित ओव्हर दी विकेटने. स्ट्रायकडला पप्पू असतील. टॅप टू ग्राउंड. या ठिकाणी जर पाहिलं तर अंडरम क्रिकेटचा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. पाहता पाहता पुन्हा एकदा सिंगल एक कंप्लीट केली जाते. द ग्रेट मराठा असोबानगर जुचंद्र संघाचा एकंदरीत विचार करायचा गेला तर जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रोहित देखील एक त्यातीलच एक ऑलराऊंडर खेळाडू आपण सातत्याने पाहिले आणि तेच रोहित मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत सुंदर गोलिंग करतायत. ओव्हर दी विकेटने यावेळेला काय स्विंग झालाय. अप्रतिम अप्रतिम ऑफ ब्रेकचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला गेला. जरूर एकंदरीत ऑब्स्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केलं जाते. जेवढा टप्पा पडला आणि त्यानंतर जर पाहिलं तर आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळतोय. हा सरळ विकेट किपर भूषणच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता केली जाते. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय वेगाने थर्डमॅन डिझनला. पहा हे मैदान यासाठी ओळखलं जाते. बॅटिंग साठी ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर फलंदाज येतात त्या त्या वेळेला सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. बॅटची कडा वेगाने चेंडू निघून जातोय. डीप थर्डमॅनला चौकार. 4 धावा.
मध्ये 25 धावा या दोन्ही बॅटरने आतापर्यंत कंप्लीट केल्या गेल्या, म्हणजे चांगली पार्टनरशिप राहिले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून नवीन गोलंदाज आलेत, ते म्हणजेच मिस्टर विनोद देखील एक सुंदर गोलंदाज आहेत. परंतु आज या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित साहेब चषक 2024 मध्ये त्यांना एक सुंदर खेळ करणं अपेक्षित असेल. जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी विनोद तयार झालेत. आणि एकंदरीत जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही एंडने खेळण्याची मुभा दिली जाते. विनोद यादव आलेत षटक क्रमांक 3 मध्ये आणि निश्चित स्वरूपात आता मात्र त्यांची कामगिरी कशी राहील हे पाहावं लागेल. पहिलं षटक ज्याने टाकलं एकंदरीत जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात प्रीतम यांना आपण पाहिलं, त्याने खर्च केला 18 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं रोहित, त्याने खर्च केला 11 धावा. आता मात्र विनोद कमबॅक करतील का हे पाहणं महत्वाचं असेल. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत मिस्टर पप्पू. ओव्हर दी विकेटने आवडला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला 30 सेकंडच्या आतमध्ये चेंडूला अडवला जाईल. फेकी चांगली झाली प्रीतमच्या माध्यमातून, नो डाऊट अबाउट इट. परंतु विनोद जे एकंदरीत गोलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून चेंडूला कलेक्ट करता आलं नाही आणि पाहता पाहता एकेरी धावेला 2 धावेमध्ये कंप्लीट करण्यात आले. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 31 धावा या धावफलकावरती. आजच्या दिवसात जर पाहिलं तर अमोलजी वेतुस्कर सर, दुसरा बाजूला स्क्वेअर लेग पंच ललितजी भोईर सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर मॉन्टीजी घोडेकर सर, हे 3 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बोलवता, परंतु यावेळेला जर पाहिलं तर जागवून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिसून आलाय. कारण की क्रिकेटमध्ये फुटवर्क हे भरपूर महत्वाचं आपण मानतो. वेलकम मनोज दादा पाटील, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्याचबरोबर या जुचंद्र चालू असलेल्या स्पर्धेचं खरोखरच कौतुक करेन मी, कारण की भरपूर मेहनत त्यांची देखील राहिले. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच इशारा करतात. आता मात्र जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात काय घडलं जात आहे तर यास पंच देखील तेच सांगतात, कारण की तुम्ही ज्या ज्या वेळेला जागवून खेळा त्या वेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या आतमधून बॉल फिशिंग केला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न पप्पू या फलंदाच्या माध्यमातून केला जातोय आणि पप्पूला आता मात्र कमबॅक करावं लागेल. विनोदचं कौतुक करेन, 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा, स्वतः गोलंदाज जात आहे चेंडू मागे, झेल ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस. ही जर कॅच घेतली असती तर कुठेतरी धावा वाचल्या असता, विकेट देखील मिळाली असती, परंतु कॅच ड्रॉप झाले. आता मात्र जर पाहिलं तर मिळतील 2 धावा आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा या धावफटकावरती. 33 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. आपण शतक क्रमांक 3 पाहतो. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. सकाळच्या सत्र आहे, सिंगल डबलला फोकस केलं जाते. हवेचा वेग थोडासा मंदावला गेला. यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जातोय. अवंतरच्या माध्यमातून एक सिंगल 1+1 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील आणि पाहता पाहता 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 35 धावा या धाव फडकावरती. चांगल्या ट्रॉफीचा संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले. अजून देखील या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर बरेच मोठमोठे संघ उद्याच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आजच्या दिवसात देखील सुंदर संघ पाहायला मिळतील. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले, सुंदर फटका, ज्याप्रमाणे बंटीची खासियत आहे. परंतु यावेळेला जर पाहिलं तर पाहता पाहता किती धावा येतील, 1 बाउन्स निघून जाईल की षटकार असेल. वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि निश्चित स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. बंटीच्या बॅट मधून येणारा साहेब चषकातील एक दमदार षटकार. षटकार येताना दिसतोय. 6 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर माध्यमातून एक सिंगल आणि आता मात्र जर पाहिलं तर एके धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच
42 धावा धावफडकावरती लगावले गेले. 42 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करूया आपण. वॉटर बाय मैदानाच्या आतमध्ये जात असताना जितू म्हात्रे या ऐकूया आपण डीजेला आणि पुन्हा येऊया या मॅचच्या दिशेने. या ठिकाणी जर पाहिलं 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना रायझिंग 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 1 गडी बाद 42 धावा. भाग्यदरी जी आहे ती मात्र अप्रतिम राहिले. मी पप्पूचं कौतुक करेल. थोडेसे त्याने डॉट चेंडू खेळलेत परंतु बंटी एका बाजूला जर पाहिलं तर किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. षटक क्रमांक आपण 4थ्या मध्ये पाहणार आहोत ते म्हणजेच मिस्टर सत्यम गुप्ता आलेत षटक क्रमांक 4थ्या मध्ये. द ग्रेट मराठा हसबानगर संघामध्ये आपण प्रथमताच या हंगामामध्ये या गोलंदाजाला पाहतोय. परंतु या गोलंदाजाचा बोलबाला यापूर्वी देखील आपण पाहिला. ज्यावेळेला प्रॅक्टिसला ते यायचे चांगली गोलंदाजी करते परंतु प्रॅक्टिस आणि एकंदरीत मॅचेस मध्ये भरपूर वेगळे काही असते. पहिला बॉल जर पाहिलं तर फुलटॉस होता. बॅट चिकडा काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये अपील जरूर केली जाते परंतु यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. थोडासा खाली राहिला हा चेंडू. कमरेपेक्षा खाली हा चेंडू राहिला. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचेल ती म्हणजे 43 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडू या ठिकाणी भरपूर महत्वाचे असतील. विनंती असेल RK रॉकर्स विपक्ष जॉली बॉयज या दोन्ही टीमचे कॅप्टन हरिचंद्र आणि दुसऱ्या बाजूला RK टीमचे कॅप्टन विनंती असेल त्वरित या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. विकेट गेले या ठिकाणी जर पाहिले तर रायझिंग 11 संघाची आणि आता मात्र जर पाहिले तर पप्पू आउट झालेत. परतावं लागते डगआउटच्या दिशेने आणि आता मात्र कोण येतील मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय कामेश भोईर त्याचबरोबर सौभाग्यवती अक्षता कामेश भोईर पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. जबरदस्त खरोखरच कामेश देखील सुंदर स्कोरिंग हे सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जुचंद्रमध्ये कुठलीही स्पर्धा असो JPL जरी असली तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी स्कोरिंग करण्यासाठी ते सज्ज होतात. आणि ज्या ज्या वेळेला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित करतोय स्पर्धा त्या वेळेला कामेश पाटील यांचं कौतुक करेल मी. यावेळेला जर पाहिलं तर फुल टॉस होता मिस केला जातोय. काय घडलं जाईल पाहता पाहता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फेकी वाईडी झाली. प्रीतम देखील येत आहेत परंतु 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकत नाही आहेत. या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दुरुस्ती करावं लागतील. लेग बाईच्या माध्यमातून 2 धावा येताना दिसत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजेच मिस्टर राहुल आलेत खेळण्यासाठी. राहुल आलेत. संघाची धावसंख्या जर पाहिले तर 2च्या सहाय्याने जाऊन पोहोचेल. आता मात्र जर पाहिलं तर 45 धावा. कालच्या दिवसात पाहिलं तर 4 षटकामध्ये मिनिमम 30 धावा 31 धावा 32 धावा 33 धावा 34 धावा ह्याच पाहिल्या आहेत. परंतु आजच्या दिवसात सुंदर खेळ राहिलाय. डाऊन दी ग्राउंड फटका प्रतिम पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू निघून जातोय. चिन्मय आहेत त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. पहा लेझी क्रिकेट. ज्या ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळाल त्या वेळेला अशा धावा जाताना दिसतील. आणि पाहता पाहता पुढचे एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 47 धावा धावफटकावरती. चेंडू फेकून झाले 4. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील.
या पहिल्या डावातील ऑब्स्टिकच्या बाहेर बॉल, बॅटची कडा, बॉल चाललाय तो म्हणजे गली डिझाईनला पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बंटीने या ठिकाणी थांबवलं जातं ते म्हणजेच राहुल या फलंदाजाला. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक सिंगल आणि संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 48 धावा. इथून एक धाव जर आली या शेवटच्या बॉलवरती तर टोटली 50 धावा विजय करीता येईल. षटकार जर आला तर धावसंख्या 50च्या पलीकडे जाईल, चौकार आली तरी 50च्या पलीकडे जाईल, डबल आली तरी 50च्या पलीकडे जाईल. परंतु शेवटच्या बॉलवरती काय घडेल? ऑब्स्टिकच्या बाहेर चपल झाले, फेकून दिले जाते चेंडूला सरळ डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बंटी काय बॅटिंग करतायत. धन्यवाद डीजे. डीजेला थांबवतोय. या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. ज्याप्रमाणे उल्लेख केला षटकार जर आला तर 50+ जाईल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना टीम रायझिंग स्टार या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 54 धावा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 55 धावाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आले. जरूर 2 गडी गमावलेत परंतु 54 बनवलेत, 55चं लक्ष असेल. आता मात्र द ग्रेट मराठा असोबनगर जुचंद्र हा संघ 55 धावा ह्या कशा प्रकारे 24 चेंडूमध्ये चेस करेल हे पाहणं गरजेचं असेल की प्रतिस्पर्धी संघ डिफेंड करतील या धावा हे देखील पाहणं महत्वाचं असेल. चला विनंती एकंदरीत करतो आम्ही RK रॉकर्स विपक्ष जर पाहिलं तर जॉली बॉयज जुचंद्र या संघाला जर तुम्ही आला असाल तर या ठिकाणी त्वरित टॉससाठी या पुढची मॅच तुमची खेळवण्यात येईल. प्लीज विनंती असेल. RK रॉकर्स विपक्ष जॉली बॉयज जुचंद्र. माहिती पोहोचली जाते. जर येत्या काही 2 मिनिटात तुम्ही टॉस सोडवण्यासाठी आले नाहीत अन्यथा या ठिकाणी जर पाहिलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. षटकामध्ये कपात केली जाईल. धाव्यांची पेनल्टी दिली जाणार नाही. या स्पर्धेचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत दर्शवतोय. प्लीज विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. धन्यवाद तुषारजी सोनावणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थान देवतेला आई चंडिकेला वंदन करून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित साहेब चषक 2024चा आजचा वेगळा दिवस आहे. सर्वांसाठी खास दिवस आहे. 26 जानेवारीचा आज प्रजासत्ताक दिनाचा आजचा दिवस असा म्हणतात ना की उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला आणि नतमस्तक त्या सर्वांसाठी ज्यांच्यामुळे हा भारत देश घडला. खऱ्या अर्थानं या भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी सर्व त्या देशभक्तांना नमन करतोय की त्यांच्यामुळे आज आपण हा दिवस पाहू शकतोय. 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेला इथून प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि खऱ्या अर्थानं प्रजा या देशाची जे मालक प्रजासत्ताक दिन म्हणून आपण हा साजरा करतोय. तर पुन्हा एकदा सर्वांना सर्व देशवासियांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद डीजे. या ठिकाणी टॉस करून घेणार आहोत आपण. कामीजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. या ठिकाणी टॉस केला जातो. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. एका बाजूला RK रॉकर्स विपक्ष टीम जर पाहिली तर जॉली बॉय जुचंद्र. एका बाजूला बॅट असेल दुसऱ्या बाजूला बॉल असेल. लक्षात ठेवा दोन्ही टीमसाठी 4 षटकांचा मॅच असेल. एक षटक मेंढरपे पॉवर प्लेचा असेल आणि निश्चित स्वरूपात दोन्ही एंडने खेळण्याची संधी असेल. लक्षात ठेवा टॉस केला जातोय स्पिन या ठिकाणी. मांडेकरांच्या शुभ असे RK रॉकर्स हा संघ एकंदरीत जर पाहिजे तर टॉस प्रथमतच बोलतील.
या ठिकाणी टॉस केला जातोय, बॉल या ठिकाणी आलेला नाणेफेक जिंकलाय जॉलीबॉय जुचंद्र. विनंती असेल मान्यवरांना मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. एकंदरीत नाणेफेक जिंकलाय, निर्णय का असेल? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आहे, कारण की जॉलीबॉय जुचंद्र संघाला माहिती आहे सकाळ सत्र हवेचा वेग थोडासा मंदावला गेलाय. सिंगल डबलच्या साहाय्याने तुमच्यामध्ये भरपूर खेळाडू आहेत. 4 षटकामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 धावा निश्चित स्वरूपात 50 धावा, कारण की पहिली मॅच तुम्ही पाहतायत 50+ गेले, 54 झाले आणि 55चं लक्ष असेल या स्पर्धेविषयी. आणि ज्यावेळी ट्रॉफीज आपण पाहतोय, ऑल इज वेल तुषारदादा आपण पाहतोय, त्याचबरोबर रविदादा पाटील असतील, श्यामदादा पाटील, या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन त्यांचं दरवर्षी जबरदस्त असते आणि मॅच खेळायला खूप मजा येते. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नायगाव क्रिकेट असोसिएशनचे 10 संघ घेतले, त्याबद्दल आभार कसं व्यक्त कराल? निश्चितच तुषारदा तुमचे धन्यवाद आणि अजिंक्य स्पोर्ट्सचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते जॉली बॉईज जुचंद्र संघाचे कॅप्टन. नाणेफेक जिंकला असता स्वप्नीला काय निर्णय घेतला असता? मी नक्कीच क्षेत्ररक्षण निवडलं असतं आणि माझ्या मनाप्रमाणेच झालेलं आहे, त्याच्यामुळे नक्कीच याचा मला फायदा होईल. आणि अजिंक्य स्पोर्ट मैदान हे माझ्यासाठी होम ग्राउंड आहे, कारण की माझी इथेच प्रॅक्टिस असते, डेली इथेच प्रॅक्टिसला असतो मी, त्याच्यामुळे याचा थोडा फायदा मलाही होईल, माझ्या टीमलासुद्धा होईल आणि नक्कीच आम्हीसुद्धा त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 4 गोलंदाज असे प्रमुख कोणते असतील? पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात कुठला गोलंदाज असेल? पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आमच्याकडे जयेश आहे, त्याच्यानंतर हर्षद आहे, त्याच्यानंतर धरम आहे आणि त्याच्यानंतर अक्षयसुद्धा आहे. असे 4ही गोलंदाज चांगले आहेत आणि 4ही रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या फलंदाजांना. निश्चित स्वरूपात धन्यवाद. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे जॉलीबॉय जुचंद्र. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे RK रॉकर्स संघाला. जाऊया थेट आपण मॅचच्या दिशेने, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी असतील व्हॉइस ऑफ नारंगी मिस्टर तुकारामजी मांगेला सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तुषार. तर पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा या साहेब चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले आणि तिथून टॉपेज लागलाय. पहिला विकेट लवकर गमावलाय. 55 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिला विकेट गॉन. कालच्या दिवसाचा लेखाजोखा खास करून संजयजी म्हात्रे असतील, विजयजी कांबळे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलाय आणि जो पहिला विकेट इथून गमावला आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, हा 16वा गडी आहे जो शून्यावरती बाद झालाय. बघा इतकं चांगलं नीटनेटकं ज्याला म्हणतात स्कोरिंग गुणलेख फार कमी अभावानच पाहायला मिळतं, ते याच मैदानावरती आपण पाहतोय. आत येणारा चेंडू होता, थोडीशी जागा होती, म्हणजे बॅट अँड पॅड मध्ये थोडासा गॅप होता, त्या गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. पहिला विकेट गमावल्यानंतर क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी तिथून दाखल झालेला खेळाडू भूषण. आता भूषण वरती जबाबदारी फार मोठी आहे, कारण लवकर विकेट गमावल्या. 55 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, जबाबदारी मोठी आहे. तर खेळही तुमचा मोठा व्हायला हवा, जिम्मेदारी बडी है, तो तुम्हाला खेळ भी थोडासा बढ़ने की आवश्यकता है. इथून जर खेळ नाही वाढला आणि पहिले षटक जे पॉवर प्लेचे षटक आहे, 55 धावांचा तुम्ही जेव्हा पाठलाग करता, हे 14च्या वरची आसपासची जी सरासरी आहे ती गाठत असताना पहिले षटक किमान 15 धावांचं येणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला चांगले गोलंदाजी तिथून हाताळण्याचा प्रयत्न बंटीने केलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. पायावरती आणि पंचांचं बोट वरती बरोबर मिडल स्टंपच्या समोर पायावरती चेंडू आदळलाय. या षटकामध्ये लागलाय दुसरा धक्का. दिवसाचा जो लेखाजोखा आपल्यापर्यंत आलाय, 7 सामने काल आपण पाहिले. 7 सामन्यामध्ये जवळपास 50 षटकांचा खेळ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये 550च्या वरची धावसंख्या, 558 धावा ज्यावेळेला उभारल्या गेल्या होत्या त्या 7 सामन्यामध्ये. चौकार षटकार जर पाहिले तर त्याचा उल्लेख आपण करूया, कारण आज कसं खेळायचं आहे हे त्याच्यावरती बरंच डिपेंड आहे.
आत येणारा चेंडू होता. सौरभनं थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. यशच्या हाताला लागून चेंडू गेला. 22चा इशारा झाला. पहिलं चांगलं षटक हाताळलंय बंटीनं, ज्यासाठी त्यांना पहिल्या षटक हाताळण्याची संधी दिली होती. 55 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्यावेळेला 55 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक आले ते फक्त 3 धावांचं षटक आले आणि त्या षटकामध्ये 2 विकेट गमावले. आता 18 चेंडूचा खेळ उरलाय आणि धावा करायचे त्या 52. एक ऐकूया या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक धून आणि येऊया पुन्हा एकदा 18 चेंडू 52च्या खेळामध्ये. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. आता बघा ज्यावेळेला तुम्ही मॅच स्टार्ट केला 14च्या सरासरीने तुम्हाला जायचं होतं 1 किंवा 2 मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये करायचा होता. आता पुढचे 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडू मध्ये ज्यावेळेला तुम्हाला 50 धावा करायच्या आहेत ना, याचा अर्थ पुढच्या 17 चेंडू मधले 7 चेंडू पुढच्या 17 मधले 7 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. जर या मॅचला जिंकायचं आहे तर ते 7 चेंडू एक्झिक्यूट करायचे आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत. इथून रिव्हर्सचा टेम होता, थोडासा लवकर खेळले चेंडू उशिरानं आला. स्विच इट ज्यावेळेला करतो ना त्यावेळेला गोलंदाजचा वेग, स्पीड, त्याचा टप्पा हाही लक्षात घ्यायचा आहे. आणि तुम्ही कुठे खेळता? तुम्ही कव्हरच्या डोक्यावरनं खेळता, तुम्ही पॉइंटच्या डोक्यावरनं खेळता, की तुम्ही मागे जो शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे आणि गली रिजन आहे याच्यावरती खेळता? कारण बॅटची फेस तशी बंद होणार असते, फुल फेस ऑफ द बॅट नाही येणार. डान्सिंग डाऊन द विकेट, समोरच्या दिशेने चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. क्रमांक 3चा फलंदाज गमावला टीमनं. आव्हान आता करता लागले या टीमचं. इथून 3रा विकेट गॉन. सातव्या क्रमांकाच्या. असं नाही की तुम्हाला जमणार नाहीये, पण त्यासाठी तुमचे प्रयत्न असायला हवे. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने ज्याला म्हणता येईल तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा तितका लांब नव्हता, तुमचा जवळ होता. थोडस आपण बघितलं तर खोलो टप्प्याचा चेंडू होता, जवळ टप्पा होता आणि त्यावेळेला तुम्ही तिथून क्रॉस बॅटेड खेळला. दाबावरती 55 धावांचा पाठलाग. आजचा दिवस वेगळा आहे, चर्चेत आहे त्या दिशेने केली जाईल. कालचा दिवस कसा होता, कालच्या दिवसाची सुरुवात कशी होती, काय घडलं होतं पहिल्या मॅचच्या त्या पूर्ण खेळामध्ये, त्यावरती चर्चा करणार आहेत. तुर्तास चांगली गोलंदाजी राहुल आणि राहुलच्या चांगल्या गोलंदाजीने काय झालंय की आता थोडस चाहूल लागले त्या टीमला विजयाची. कारण राहुल जो आता हे दुसरं षटक हाताळतोय, धावा फलकावरती 5. विनंती असेल आर के एंटरप्राइजेसच्या सर्वेसर्वा रणजित दादा किणी यांना मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं.
त्यांचं आगमन झाले या क्रीडा नगरीमध्ये. या रणजित दादा तुम्हाला विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या पुढची मॅच त्यांची असेल नो डाऊट. सन्मान्य पाहुण्यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. या साहेब चषक 2024 मध्ये मॅच सुरू आहे, जिथून 2 षटकांचा खेळ संपलाय. पाठलाग करताना असमनगरचा संघ इथून 2 षटकामध्ये धावा केल्या, ते फक्त 6-55चा पाठलाग करायचा. आता 12 चेंडूचा खेळ उरलाय आणि 12 चेंडू मध्ये करायचे तिथून 49 धावा. ते धावा टार्गेट सेट केलं गेलं, ते टार्गेट नाही पार करता आलं. पण त्यालाही कारण आहे, पहिल्या 3 सामन्यामध्ये धावा नव्हत्या झाल्या. 29, 30, 31 धावा झाल्या, त्याच्यामुळे ते सहज सोपं झालं. 44चाही पाठलाग झाला होता. शेवटच्या क्षणी जर बघितलं 37चाही पाठलाग झाला आणि लास्ट मॅच झाला जिथे 45 धावांचा पाठलाग कालच्या दिवसामध्ये केला. एकच मॅच होता जिथून अंकुश स्मृती दत्ताळी संघाने 68 धावा केल्या होत्या कामनच्या अगेन्स्ट, आणि त्या पाठलाग नाही झालाय. आणि त्यावेळेला जी सलामी आपण पाहिली होती हितेंद्र आणि खास करून जितेशची, त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप जी 34 धावांची कालच्या हे हा लेखाजोख आहे कालच्या दिवसात. अजून काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. क्लीन बॉल शफल केला आणि उजवी एसटी थोडीशी उघडी ठेवली आणि त्याच्यावरती चेंडू आदळलाय. अजून विकेट गमावला. क्रमांक 4चा फलंदाज बाद झालाय. षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही फक्त 6 धावा केल्यात, मग केतन ज्यावेळेला तिसरं षटक हाताळण्यासाठी आलं ना, त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म सेट झालाय. त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म जास्त काही करत नाहीये, जास्त काही त्याला करायचं नाहीये. करायचं आहे ते आता बॅट्समन साठी, फलंदाजसाठी आता आव्हान मोठं आलंय. बघा ज्यावेळेला असं घडतं क्रमांक आपला 4 पर्यंतचे फलंदाज ज्यावेळेला काही करू शकत नाही, मग क्रमांक हा इथून 6चा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय विकास. कालच्या दिवसामध्ये एक यष्टी रक्षक विकास होता ज्याने झक्कास एक धावबाद केला होता आणि तेही आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. रिफ्लेक्शन म्हणजे जसं MSC आलोक आठवण करून दिली होती. आणि सांगण्याचं तात्पर्य काय आहे, कारण कालच्या दिवसामध्ये जो लेखाजोखा आपल्यापर्यंत आहे ना, 61 विकेट गेल्यात कालच्या दिवसामध्ये, पण त्याच्यातले 20 रनआउट झालेत. म्हणजे पर्सेंटेज जर पाहिलं तर 35% आहे. म्हणजे 30 ते 35% फलंदाज धावबाद झालेत. याचा अर्थ कॉलिंग नव्हतं, चुका होत्या, क्षेत्ररक्षणही काही ठिकाणी चांगलं झालंय. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, चेंडू फील्ड केला जाईल. 1 धाव चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता काल 20 झाल्यात, आता पुढे एकदा, आता आजच्या दिवसाला पुढे सुरुवात झाली. अजून 1 विकेट धावबाच्या स्वरूपात. क्रमांक इथून 5वा विकेट गमावला टीमनं असवानाकडनं. फार सुंदर आहे. म्हणजे लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान, कहीं नहीं है पूरे विश्व में दूसरा हिंदुस्तान. जे फार मोलाचे शब्द आहेत या गीतामधले. जे पुढचे शब्द म्हणजे तुम्ही कुठेही फिरा, पण आपल्या भारत देशासारखा देश नाहीये. सुंदर असं गीताचे बोल त्या गीतामध्ये दडलेले आहेत. आणि आज पूर्ण दिवसभर हीच गाणी करणं, देशभक्तीपर गाणी लागल्यानंतर प्रत्येकाचं ऊर जसा अभिमानाने भरून येतोय. मॅच थोडासा एकतर्फी चाललाय, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीवरती डिस्कशन केलं जाईल. अकुटप्याचा चेंडू होता, तिथून खेळलाय, चेंडू जातोय लॉंग रिजन मध्ये, चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार.
आला होता, दुसऱ्या षटकामध्ये नाही आला, तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 3 षटकांचा खेळ संपला. आता 55 धावांचा पाठलाग करायचा आणि 55 धावांचा पाठलाग करताना धावा आहेत धावफलकावरती 12. थोडस टेक्निकल एरर आहे. जो ऑनलाईन स्कोरर आहे जेटीसी वरती आता अपलोड होतोय. नेटवर्क इश्यूमुळे थोडासा वेळ थोडा स्थिती जातोय. आता शेवटचं षटक आहे. आता शेवटच्या षटकामध्ये औपचारिकता इतकीच आहे की तुम्ही बॅटिंग करताना तिथून संदीप आहे, दुसऱ्या बाजूला भूषण आहे, किती मोठे फटके खेळू शकतात शेवटचं षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तिथून सिद्धेश. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. कालच्या दिवसाचा उल्लेख आम्ही का करतोय, तुम्ही ज्यावेळेला टॉस जातोय, टॉस जिंकल्यानंतर जो काही निर्णय तुम्ही घेता फिल्डिंगचा बॅटिंगचा तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी पूर्ण टीमवरती असते. कालच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये टॉस जिंकून बॅटिंग घेण्यात आली होती. धावसंख्या अपेक्षित नाही उभारू शकले टीम आणि त्यानंतर काय झाले ते पाहिले. पण आजचा दिवस आहे जिथून मोठी धावसंख्या उभारले आणि मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना इथे थोडासा कमी पडलाय असोबनगरचा संघ आणि रायझिंग स्टार रायझिंग 11चा जो संघ आहे ना, तो रायझिंग 11चा संघ जसा सूर्य राईज झालाय तसा तो रायझिंग 11चा संघ सुद्धा थोडासा राईज होतोय, वरती येतोय आणि सध्याच्या घडीला तो विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय हा रायझिंग 11चा संघ. म्हणून तो कालच्या दिवसाचा उल्लेख करतो की 6 सामने ज्यांना धावांचा पाठलाग करताना जिंकला. एक जो डिफेंड झालाय, तुम्ही धावा उभारा ना, धावा उभारा तर तुम्ही प्रथम बॅटिंग करताना पहिली बॅटिंग करताना सुद्धा विजय होऊ शकतील आणि या पहिल्या सामन्याने ते दाखवून दिले. कदाचित कालच्या पेक्षा आजचा दिवस वेगळा असेल. अर्धी न लगे प्रत्येक दिवस हा वेगळाच असतो. व्हाईट बॉलचा इशारा आहे. जसं एक गाजलेलं गाणं होतं म्हणजे वो साल दुसरा ताई साल दुसरा आहे, तसं कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस हा वेगळा असू शकतो. काल धावांचा पाठलाग झालाय, आज धावांचा पाठलाग होणारही नाही असंही घडू शकतं. मग मजा येणार. मग प्रत्येक टीम ज्यावेळेला विजयजी ज्यावेळेला टॉस करायला येणार ना तेव्हा विचार करणार काय करायचंय. समोरच्या दिशेने चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनचा दूरवरनं लांब थोडंसं लांब राहिलं. काली आम्ही म्हटलं होतं क्षेत्ररक्षण जे महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी जसं तुषारने ओळख केला बघा, तुम्हाला सराव असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस शिवाय कुठल्याही पर्यायाने कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा. ऍज अ स्कोरर म्हणून आता विजय कांबळे पण प्रॅक्टिस हवी ना, आणि प्रॅक्टिसच्या जोडीला तुमचा फोकस, तुमच्या कामाप्रती असलेला तुमचा फोकसही तितकाच महत्वाचा आहे. खोलवट्याचा चेंडू होता, तिथून चेंडू जातोय जोपर्यंत वाईडिश लॉंगरला फील्ड केला जाईल. आता इथून फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅच नाही जिंकू शकत, थोडं एंटरटेनमेंट करू शकतात आणि संदीप कदाचित दाखवू शकतात की माझा क्रमांक थोडासा वरी होता. चांगले फटके जर त्याने केले तर पुढच्या स्पर्धेमध्ये क्रमांक त्यांचाही वर येईल किंवा भूषण इथे दाखवून देतील की बाकीच्या खेळाडूंनी कसं खेळायचं होतं. ही फक्त जवळपास एक औपचारिकता या मॅच मधली बाकी राहिले. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय, चेंडू जातोय जोपर्यंत मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जाईल, फील्ड केला जाईल. एक धाव आणि चांगली कामगिरी. पहिलाच सामना होता आजच्या दिवसातील. जर आपण पाहिलं तर एनसीएच्या माध्यमातून या 8 संघ आज खेळतात. याच दरम्यान जर पाहिलं तर आगमन झाले राजेशदादा पाटील यांचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट जुचंद्र यांचे माजी खेळाडू आहेत. राजेशदादा यांचं वेलकम. आणि निश्चित स्वरूपात भरपूर क्रिकेटवर त्यांचं देखील प्रेम पाहायला मिळते आणि मोठमोठ्या संघांमध्ये एकंदरीत स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांच्या नावाने एकंदरीत मोठमोठे संघ, गोरसाई असो, वाकलन असो, मोठमोठे संघ त्यांच्या नावाने खेळताना दिसलेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम दादा. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सहर्ष स्वागत आहे. आणि या मॅच सुरू आहे तिथून विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल केलेली टीम आपण मैदानावरती पाहतोय आणि एक आउटरेड विन अशासाठी कारण 54 धावा त्यांनी धावफलकावरती केल्या आणि पाठलाग करताना प्रतिस्पर्ध्याला जवळपास 23 वरती रोखले गेले ते असोनगरच्या या संघाला. आणि रायझिंग 11 एनसीएच्या संघानं हा पहिला सामना जिंकलाय. अभिनंदन रायझिंग 11 आणि हार्ड लक टू असोनगर. आणि जसा आता उल्लेख केला राजेजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झाले. कदाचित तिवरी टीम कडनं भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना त्यांना पाहिलं होतं. म्हणजे फार पूर्वी जय हनुमानचा संघ होता ज्यावेळेला
आपण तिवरी संघ आपल्या वसई तालुक्यातील एक तुल्यबल असा संघ होता आणि तिथून खेळताना बऱ्याच वेळेला आपण त्यांना पाहिलंय आणि आज म्हणजे सामाजिक कार्यात असतील किंवा